सध्याच्या पिढीत आपल्याला असे बरेच आजार बघायला मिळत आहेत. एकतर ज्यांचा क्युअर नाही आहे आणि एकतर त्या का होत आहेत तेही माहिती नाही आहे आणि त्यांची ट्रीटमेंट अशी आहे की ती खूप वेळ चालेल आणि त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे दोन्हीही धोक्यात आलेलं आहे. त्यातलं पहिलं असेल की प्रिकॉशस प्युबर्टी, की ज्याच्यामध्ये म्हणतो वयाच्या आधी मुलं वयात येतात. दुसरं असेल मेटाबॉलिक सिंड्रोम. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे ज्याच्यात डायबिटीज, BP, तुमचं कोलेस्ट्रॉल आणि सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटाच्या भोवतीचा घेर चरबीचा तो वाढणं, त्याला म्हणतात मेटाबॉलिक सिंड्रोम. आणि या कारणांमुळे बऱ्याच मानसिक आरोग्य असे आणि शारीरिक आरोग्य दोन्हीवरतीही परिणाम आपल्याला दिसून येतो. या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय करता येईल, तर एक छोटीशी गोष्ट आहे. जर तुम्ही एक छान कोरी नवी बाईक घेतली, त्यात तुम्ही एकदम लो क्वालिटीचं, एकदम फालतू क्वालिटीचं किंवा रंगीत असं काहीतरी इंधन टाकलं, पेट्रोल न टाकता, ती गाडी व्यवस्थित चालेल का? त्या गाडीचं इंजिन खराब होईल किंवा ती गाडी हवी तशी चालणार नाही किंवा सारखी सारखी खराब पडू लागेल. त्याचप्रमाणे तुम्ही शरीरामध्ये जे अन्नग्रहण करतात, त्या अन्नाचा परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होतो. आणि हे जे सगळे जे आजार मी आता मेन्शन केले, त्याच गोष्टीचा मला असं वाटतं की इम्पॅक्ट आहे. तर अशा वेळी आपण काय करायला हवं, की अननेसेसरी अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या खाणं टाळलं, जास्त करून प्रोसेस्ड फूड टाळलं. व्हेज नॉनव्हेजच्या भानगडीत मी पडत नाही, ती तुमची पर्सनल चॉईस आहे. पण त्या गोष्टी भूक लागल्यानंतरच खाणं आणि पोर्शन साईजच डिसाईड करून घेणं, हे साधी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये नियमित शरीराची हालचाल, व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शरीर आणि मन या दोन्ही भिन्न गोष्टी नाहीत, या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जेव्हा मनावर काही दबाव येतो तेव्हा तो परिणाम शरीरावर दिसतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये काही चेंजेस झाले तर तो मनावर परिणाम दिसतो. आणि हे शरीर आणि मन याचं जे कनेक्शन आहे, याचाच परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. तुम्ही हाय क्लासच्या हजारो ट्रीटमेंट घ्या, हजारो रुपयाचे प्रोडक्ट्स वापरा, पण जोपर्यंत तुमचं मन स्वस्थ नाही आहे, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स नाही आहेत, तुमचं डाएट चांगलं नाही आहे आणि ज्या गोष्टी त्या आवश्यक असतात त्या नाही आहे, तुमची एक्सरसाइज नाही आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर काही केला ग्लो येणार नाही. स्ट्रेस असेल कुठल्याही तुमच्या गोष्टीने, कुठल्याही प्रोडक्टने तुमचे डार्क सर्कल्स जाणार नाही. हॉर्मोन इम्बॅलन्स आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे, तुमच्या चेहऱ्यावरची जे ब्लेमिशेस आहेत, काळे डाग आहेत, ते जाणार नाही आहेत. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर आणि शारीरिक स्वास्थ्यावर, त्याचप्रमाणे आपल्या डाएटवरती जे आपण अन्नग्रहण करतो त्याच्यावरती आपल्याला इन्व्हेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. हजारो रुपये अशा ट्रीटमेंट्समध्ये देण्यापेक्षा काही 100 रुपये आपण जर डाएटवर स्पेंड केले तर माझ्या मते या गोष्टी होण्यापासून आपण टाळू शकतो. थँक्स.